नमस्कार, मी ऋषिकारत मित्रांनो, जर तुम्हाला शहरामध्ये 11वीला गव्हर्नमेंट कॉलेजला जर ॲडमिशन घ्यायचं असेल, तर त्यासाठी ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहेत. हा ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायची आहे. तर सर्वप्रथम हा फॉर्म तुम्ही 2 पार्टमध्ये भरू शकता. पहिला पार्ट म्हणजे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे फॉर्म भरून आणि दुसरा पार्ट म्हणजे तुम्हाला कॉलेज ऑप्शन फॉर्म निवडायचा. आता या पार्टमध्ये आपण बघणार आहे तुमचा पहिला फॉर्म डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा कसा भरायचा आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम काय करायचं आहे, तुम्हाला गुगलवरती यायचं आहे. आता आपण पार्ट फर्स्टसाठी फॉर्म भरणार आहोत. येथे तुम्हाला 11th ॲडमिशन अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर बघू शकता 11th ॲडमिशन सर्च केल्यानंतर एक नंबरलाच वेबसाईट येईल, 11thadmission.org.in. यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आता 11वीला ॲडमिशन घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रिजन निवडायचे आहेत. कोणत्या रिजनमध्ये तुम्हाला 11वीला ॲडमिशन घ्यायचं आहे या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. आता बघा या ठिकाणी मुंबई असेल, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल, तुम्हाला जिथे ॲडमिशन घ्यायचं असेल तेथील तुम्हाला या ठिकाणी रिजन निवडायचं. तर समजा मी या ठिकाणी अमरावती रिजन निवडतो. तुम्हाला जे रिजन निवडायचे ते तुम्ही निवडू शकता. निवडल्यानंतर आता सर्वप्रथम बघा या ठिकाणी आपल्याला स्टुडंट रजिस्ट्रेशन हा ऑप्शन दिसतोय. आपण नवीनच फॉर्म भरतोय म्हणून स्टुडंट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपलं फॉर्मचं रजिस्ट्रेशन हे सुरू झालेलं आहे. आता स्टुडंट रजिस्ट्रेशनमध्ये या ठिकाणी ॲप्लिकंट 10th स्कूल एरिया म्हणजेच काय, तर तुमचं 10वीचा जो एरिया आहे तो कोणता होता. मग या ठिकाणी बघा तुम्ही बघू शकता तुमचं 10वीचा एरिया या ठिकाणी सिटीमध्ये होतं का विचारला, की तुमचं जे लोकेटेड आहे अमरावती सिटीमध्ये आहे का, क्योंकि आउटसाईड ऑफ AMC एरिया म्हणजेच तुमचा अमरावती सिटीच्या बाहेर तुमचं या ठिकाणी कॉलेजमध्येच 10वीचं शाळा होती का, किंवा आउटसाईड ऑफ महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेर होती डायरेक्ट, तर आपल्या या ठिकाणी अमरावती सिटीमध्ये नव्हती. तुमची अमरावती सिटीमध्ये असेल किंवा कोणत्याही शहरात असेल तर तुम्ही तुमचा सिटीचा एक नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे. ज्यांची बाहेर असेल त्यांनी आउटसाईड ऑप्शन या ठिकाणी निवडायचं. तर मी या ठिकाणी आउटसाईड AMC एरिया निवडतो. नंतर तुम्ही ॲप्लिकंट स्टेटस तुमचं फ्रेशर आहे का, तुम्ही पहिल्यांदाच या ठिकाणी 10वीला बसला आणि पास झालेला आहात, फ्रेशर आहेत का, किंवा तुम्ही रिपीटर आहात का विचारलं. जर तुम्ही पुन्हा 10वीला बसला असाल तर तुम्ही रिपीटर निवडू शकता किंवा प्रिव्हियस पास, तुम्ही या अगोदर समजा 2023ला 22ला जर पास झाला असेल 10वी तर तुम्ही प्रिव्हियस पास हा ऑप्शन निवडायचा. तर आपण फ्रेशर आहोत तर फ्रेशर या ठिकाणी फ्रेशरवाल्यांनी फ्रेशर निवडायचं जे 2024मध्ये 10वी पास झाले असतील. आता तुम्ही मग बोर्ड कोणतं होतं, SSC बोर्ड होतं की CBSE बोर्ड होतं की CISE बोर्ड होतं की IB बोर्ड होतं किंवा IGCSE बोर्ड होतं किंवा एनी अदर कोणतं बोर्ड होतं ते बोर्ड तुम्हाला या ठिकाणी निवडायचं. तर आपलं SSC बोर्ड होतं. आता ज्यांचं या ठिकाणी SSC बोर्ड असेल त्यांनी डायरेक्ट सीट नंबर टाकायचा आहे आणि सीट नंबर टाकल्यानंतर गेट SSC डाटा यावरती क्लिक करायचं. तुमचं या ठिकाणी मंथ ऑफ एक्झामिनेशन, इयर ऑफ एक्झामिनेशन सर्व इन्फॉर्मेशन येईल. या ठिकाणी बघायचं तुमचं नाव वगैरे बरोबर आहे का, आईचं नाव आणि येस करेक्ट ही जर डिटेल्स बरोबर असेल तर येसवरती क्लिक करायचं आहे. सर्व इन्फॉर्मेशनवरील ॲटोमॅटिकली या ठिकाणी आलेली. आता ज्यांची इन्फॉर्मेशन या ठिकाणी ॲटोमॅटिक आलेली नाही त्यांनी काय करायचं आहे, तुमचे मॅन्युअल टाईप करायचं आहे. ते तुमचं सीट नंबर टाका, मंथ ऑफ एक्झामिनेशन टाका, इयर ऑफ एक्झामिनेशन टाका आणि तुमचं नाव टाका. या पद्धतीने तुम्हाला टाकायचं आहे. आता खाली या. खाली आल्यानंतर ॲप्लिकंट कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये तुमचा मोबाईल नंबर द्यायचा आहे. ईमेल ID असेल तर द्या, नसेल तर देऊ नका, काही प्रॉब्लेम नाही. सिक्युरिटी क्वेश्चन निवडा, फेवरेट गेम, फेवरेट मूवी नेम, बेस्ट फ्रेंड यापैकी कोणताही एक सिक्युरिटी क्वेश्चन निवडा. सिक्युरिटी क्वेश्चनचं समोर ॲन्सर द्यायचं. नंतर पासवर्ड क्रिएट करायचा आहे. pass@123 किंवा तुमचं नाव @123. कन्फर्म पासवर्डमध्ये तोच पासवर्ड टाका. नंतर हा कॅप्चा कोड दिला आहे, हा कॅप्चा कोड टाकून रजिस्टर ऑप्शनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरली का बघा आणि रजिस्टर करा. बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचा लॉगिन ID किंवा ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे.
हा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवायचा जो तुम्हाला समोर कामी येईल. आता प्रोसीड टू लॉग इनवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपण जो आता लॉग इन आय डी आलेला आहे तो लॉग इन आय डी या ठिकाणी टाका. तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केला आहे तो पासवर्ड टाका. हा कॅप्चा कोड या ठिकाणी टाकायचा आणि लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमचं युजर आय डी नाव वगैरे दाखवेल. येथे फॉर्म तुमचा लॉग इन झालेला आहे. ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी आता आपला इनकम्प्लीट आहे बघा, याला आपल्याला कंप्लीट करायचं. आता या ठिकाणी बघा डॅशबोर्डच्या खाली रजिस्टर या ठिकाणी डिटेल्स दिसत आहे त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही अगोदर जी इन्फॉर्मेशन भरली सर्व इन्फॉर्मेशन चेकआउट करून घ्यायची बरोबर आहे का. अजूनही तुम्हाला वाटत असेल यामध्ये काही चुकलं आहे तर तुम्ही दुरुस्त करू शकता आणि सेव्ह नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ॲप्लिकंट पर्सनल डिटेल्स या ठिकाणी आता जर तुम्ही 2024मध्ये SSC पास झाला असाल तर तुमची ही डिटेल्स ॲटोमॅटिकली येईल. आता समजा आपण 2024मध्ये नाही 2023मध्ये पास झालो आहे तर त्यांनी काय करायचं मॅन्युअली टाईप करायचं आईचं नाव, जेंडर, डेट ऑफ बर्थ, नंतर तुमचं स्कूलचं नाव म्हणजे शाळेचं नाव, स्कूल इंडेक्स नंबर. हा इंडेक्स नंबर तुम्हाला तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजेच शाळा सोडायच्या दाखल्यावरती भेटतो. एवढे इन्फॉर्मेशन तुम्हाला फिल करायची आणि UDISC नंबर टाकला तरी चालतो, नाही टाकला तरीसुद्धा या ठिकाणी चालतो. तर आपण या ठिकाणी समजा 2024ला पास झालेलं आहे, आपली इन्फॉर्मेशन ही ॲटोमॅटिकली आलेली आहे. सेव्ह नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा. ज्यांची नाही आली त्यांनी मॅन्युअली टाईप करायचं. नंतर ॲड्रेस. आता ॲड्रेसमध्ये बघा स्टार दिसतंय ते तुम्हाला कंपल्सरी भरायचं आहे. राहणार कुठले, पोस्ट, तालुका, पिनकोड टाका. स्टेट महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे तुमचा, तालुका टाकायचा आहे, विलेज, टाऊन, सिटी काय जे असेल ते टाकायचं आहे. व्यवस्थित इन्फॉर्मेशन भरा आणि या ठिकाणी मोबाईल नंबर दिसतोय, अल्टरनेट मोबाईल नंबरसुद्धा देऊ शकता. नाही दिला तरी काही प्रॉब्लेम नाही, डायरेक्ट सेव्ह नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. आता निवडायची तुमची कॅटेगरी, सिलेक्ट युअर कॅटेगरी. नंतर कॅटेगरी तुमची SC, ST, VJ, NTB, NTC, NTD काय जे असेल ते तुम्हाला निवडायची. समजा मी या ठिकाणी OBC कॅटेगरी निवडतो. निवडल्यानंतर तुम्हाला ज्यांनी जनरल ओपन असेल ते ओपनसुद्धा निवडू शकता. OBC निवडल्यानंतर विचारलं तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का, तर यस आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ते काढून घ्यायचं. नंतर बघा स्टेट कोणत्या राज्याचं आहे तर आपलं महाराष्ट्र राज्य. नंतर बघा इश्यू डिस्ट्रिक्ट, कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट काढलेलं आहे तो डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे. नंतर विचारलं बघा सिलेक्ट युअर कॅटेगरी फॉर ॲडमिशन, नंतर कोणते तर OBC कॅटेगरीमधून आपल्याला ॲडमिशन घ्यायचं तर ती कॅटेगरी निवडायची. कॅटेगरी निवडल्यानंतर खाली या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे सर्व इन्फॉर्मेशन बघा. जे ओपनमधून असतील त्यांनी जनरल किंवा ओपन हा ऑप्शन या ठिकाणी निवडायचं. जे कॅटेगरीमधून असतील त्यांनी कॅटेगरी ऑप्शन निवडायचं. नंतर आता खाली या ठिकाणी यायचं आहे डिअर ॲप्लिकेशन बिलॉंग्स टू हँडिकॅप, तुम्ही दिव्यांग आहे का विचारलं आहे, असेल तर यस करा, नसेल तर डायरेक्टली ऑप्शनला नो करायचं. नंतर बघा अर्थक्विक ऑर प्रोजेक्ट एफेक्टेड म्हणजे तुम्ही भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त असाल तर यस, अन्यथा नो. नंतर बघा तुम्ही या ठिकाणी बघू शकता पॅरेंट हॅज बीन ट्रान्सफर्ड टू ऑनलाईन प्रोसेस, तुम्ही ऑनलाईन क्षेत्रामध्ये ट्रान्सफर झाला आहात का, तुमच्या वडिलांचं वगैरे ट्रान्सफर झालं असेल तर यस करायचं, अन्यथा नो करायचं. या ठिकाणी नो केल्यानंतर थोडा वेळ वेट करायचं आहे. या ठिकाणी तुमच्या नेटवर्कच्या स्पीडवरती डिपेंड राहील. नंतर ॲप्लिकंट ग्रँड प्राइज फ्रीडम फाईड, स्वातंत्र्य सैनिक वगैरे या ठिकाणी कोणी असेल तर यस करायचं, नसेल तर डायरेक्ट नो करायचं. नंतर ॲप्लिकंट पॅरेंट्स बिलॉंग्स टू एक्स सर्व्हिसमॅन, जर तुमचे वडील एक्स सर्व्हिसमॅन वगैरे असेल तर यस, नसेल तर नो. नंतर स्पोर्ट कॅटेगरीमधून तुम्ही येत असाल तर यस, नसेल तर डायरेक्टली नो करायचं. नंतर बघा या ठिकाणी GR डेटेड जो 2 एप्रिल 2018, 2018चा जो GR आलेला आहे एप्रिलमधील त्या GR नुसार जर तुम्ही या ठिकाणी अंडर कॅटेगरी ऑफ ऑर्फन म्हणजे अनाथामधून जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला 1% आरक्षण राहतं. त्याचा लाभ तुम्हाला घ्यायचा आहे का, तर आपण अनाथ नाही म्हणून मी या ठिकाणी नो करतो. नंतर बघा प्री व्हॅकेशनल कोर्स तुमचा SVC हा कोर्स तुमचा जर प्री व्हॅकेशनल जर झाला असेल तर तुम्ही या ठिकाणी यस करू शकता, अन्यथा नो करायचं. नंतर विचारलं डू यू बिलॉंग्स टू मायनॉरिटी कॅटेगरी, जर तुम्ही मायनॉरिटी कॅटेगरीमधून येत असाल तर या ठिकाणी यस करायचं, अन्यथा नो करायचं. तर अल्पसंख्याक असेल तर यस, नसेल तर नो. डू यू वॉन्ट्स टू टेक ॲडमिशन थ्रू इनहाऊस कोटामधून जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर यस करायचं आहे, ज्यांना घ्यायचं नसेल तर त्यांनी नो करायचं. तर आपल्याला नाही घ्यायचं म्हणून मी नो करायचं. व्यवस्थित यस नो व्यवस्थित केलेलं आहे का बघायचं आणि सेव्ह नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करा.
आता द्यायचे तुमचे बघा या ठिकाणी क्वालिफिकेशन डिटेल्स. जे 2024ला पास झाले असतील त्यांचा हा डाटा ॲटोमॅटिकली येतो. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला काहीही टाकण्याची गरज पडणार नाही. तुमचा डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डिटेल्सवर येईल. तर आपण 2024च्या अगोदर पास आउट झालो म्हणून आपल्याला ऑप्शन आला आहे. त्यांनी पासिंग स्टेटस पास निवडा. इंग्लिश सब्जेक्ट असेल तर यस, नसेल तर नो. सायन्स असेल तर यस, नसेल तर नो. नंतर इंग्लिश मार्क्स ऑप्टेन. तुम्हाला इंग्लिशमध्ये किती मार्क्स पडले ते या ठिकाणी टाकायचे आणि आउट ऑफ पैकी किती पडले ते सुद्धा समोर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं. हा ऑप्शन फक्त जे 2024च्या अगोदर पास झाले असतील 10वीत त्यांनाच येतो, बाकीच्यांना या ठिकाणी येत नाही. नंतर टोटल मार्क्स किती ऑप्टेन पडले तुम्हाला, टोटल मार्क्स किती होते ते टाकायचं आणि सेव्ह नेक्स्ट ऑप्शनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. आता क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डिटेल्स येईल. आता ज्यांना 2024ला पासआउट झाले त्यांना क्वालिफिकेशन डिटेल्स हा ऑप्शन या ठिकाणी येत नाही. त्यांना डायरेक्टली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डिटेल्स हा ऑप्शन येतो. त्यामुळे काळजी करण्याची तुम्हाला काहीही गरज नाही. तुम्ही डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डिटेल्स भरायच्यात. आता बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी डिटेल्समध्ये तुम्हाला गायडन्स सेंटर निवडायचं. तुमचं कागदपत्र म्हणजे तुमचे फॅसिलिटेशन सेंटर तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाईड करण्यासाठी निवडायचं आहे. तुमचं जे कॉलेज असेल ते कोणतंही कॉलेज तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल ते निवडू शकता. गायडन्स सेंटरवरती क्लिक करा. नंतर बघा या ठिकाणी स्कूल दिले त्या स्कूलपैकी कोणतंही एक स्कूल निवडा तुम्हाला जे कम्फर्टेबल असेल आणि त्या स्कूलवरती जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. जर ऑटो व्हेरीफाईड आलं नाही तर करायचे. जर ऑटो व्हेरीफाईड आलं तर तुम्हाला हे करण्याची गरजसुद्धा नाही. तुम्ही पार्ट 2 डायरेक्ट भरू शकता. ते समोर मी तुम्हाला सांगेल. तर मी एक कॉलेज निवडतो आणि सेव्ह नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर बघा आता डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. आपण मी सांगितलं जे 2024ला पासआउट झाले असतील त्यांना 10 स्टँडर्ड मार्कशीट अपलोड करायची गरज नाही. त्यांची मार्कशीट ॲटोमॅटिकली अपलोड होते किंवा पोर्टलमधून ॲटोमॅटिकली डाटा घेतला जातो. तर आपण 2024च्या अगोदर पासआउट झालेलो आहे म्हणून आपल्याला हा ऑप्शन या ठिकाणी दाखवला जाईल. नंतर कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट का आला आहे तर आपण कॅटेगरीमधून फॉर्म भरतो आहे म्हणून आपल्याला कास्ट सर्टिफिकेटचा ऑप्शन आला आहे. मग नंतर विचारलं तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहे असेल तर आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं. नाही अपलोड केलं तरी काही इश्यू तुम्हाला येत नाही. नंतर बघा अंडरटेकिंग ऑफ स्टुडंट्स फॉर डॉक्युमेंट सबमिशन क्लिक हिअर टू फॉर्मॅट. जे अंडरटेकिंग स्टुडंट असतील त्यांनी या ठिकाणी हा फॉर्मॅट दिला आहे त्यावरती क्लिक करा. बेसिक हे मराठीमध्ये फॉर्म येतो आहे. हा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे. प्रवेश अर्ज क्रमांक म्हणजे तुमचं युजर आय डी टाका. विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे, त्यांची मूळ जात, नंतर अर्ज केलेला प्रवर्ग कोणता आहे, अन्य आरक्षणाचा लाभ वगैरे घेतला आहे का, अल्पसंख्याक आहे का, मी खाली स्वाक्षरी करणारा अर्जदार विद्यार्थी तुमचं नाव या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया क्षेत्रामध्ये 11वीसाठी प्रवेश घेतो आहे. अशा प्रकारची बेसिक इन्फॉर्मेशन आहे. नंतर बघा 10वीचा शाळेत सोडायचा दाखला आहे का त्याला टिक करायचं नसेल तर या ठिकाणी गुणिलेची फुली करायची. गुणपत्रक, जातीचा दाखला, अशा प्रकारे NCL आहे का, घोषणापत्र आरक्षणाबाबत खाली विद्यार्थ्याचं नाव आणि स्वाक्षरी करा आणि समोर पालकाचं नाव आणि स्वाक्षरी. इंग्लिशमध्ये सुद्धा आहे, मराठीमध्ये सुद्धा आहे. बेसिक इन्फॉर्मेशन आहे. हा PDF ची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तिथून तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकता. तर या ठिकाणी मी आता डॉक्युमेंट अपलोड करतो. तुम्हाला जेवढे डॉक्युमेंट्स अपलोड करायला आले तेवढेच अपलोड करा. काही तुम्हाला इश्यू या ठिकाणी येणार नाही. जर तुम्ही 2024ला पासआउट झाला तर तुम्हाला कमी डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी या ठिकाणी येतात. नंतर बघा कास्ट अपलोड करतो. या ठिकाणी अंडरटेकिंग सर्टिफिकेट म्हणजेच आपल्याला जो फॉर्मॅट दिला आहे तो अपलोड करतो. एवढे डॉक्युमेंट अपलोड करून या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आता तुम्हाला पेमेंट दाखवलं जाईल. या ठिकाणी तुमचं नाव वगैरे येईल. नंतर पेमेंट येईल. ते पेमेंटवरती ऑनलाईन या ठिकाणी तुम्हाला पेमेंट मोड करायचं आहे आणि पे टू प्रोसीड ऑप्शनवरती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं. परत या ठिकाणी प्रोसीड ऑप्शन येईल. प्रोसीडवरती क्लिक करा. आता तुम्हाला तुमच्या फॉर्मचं पेमेंट करायचं आहे. नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, वॉलेट, QR कशानेही तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट करून घ्या. पेमेंट केल्यानंतर खाली येईल तुम्हाला लॉक ॲप्लिकेशन फॉर्म. अशा पद्धतीने येईल. तर तुम्ही आता जर बरोबर असेल तर सर्व इन्फॉर्मेशन लॉक करायचं आहे. लॉक केल्यानंतर तुमच्या फॉर्मची प्रिंट काढायची. प्रिंट काढल्यानंतर आता डॅशबोर्डवर या. या ठिकाणी बघा आपला फॉर्म हा ॲटो व्हेरीफाईड झालेला आहे. म्हणजे आपल्याला फॅसिलिटेशन सेंटरला जायची गरज नाही. तुम्ही जे कॉलेज निवडलं आहे त्या कॉलेजला जायची गरज नाही. आता ज्यांना या ठिकाणी डॅशबोर्डवरती ऑटो व्हेरीफाईड आलं नसेल त्यांनी काय करायचं आहे, ऑटो व्हेरीफाईड जर दाखवत नसेल त्यांनी जे कॉलेज निवडलं आहे तुम्ही
त्या कॉलेजवर जायचं आहे. तुमचं फॅसिलिटेशन सेंटरवरती कागदपत्रे पडताळणी करून घ्या. नंतरच तुमचं ॲटो व्हेरिफाईड येईल. नंतर तुम्ही सेकंड पार्ट हा भरू शकता.